नमस्कार, मी सिद्धेश. मनोज जरांगे यांच्याबाबत मुंबई हायकोर्टातला एक महत्वाचा निर्णय दुपारी समोर आला. तो निर्णय नेमका काय? मनोज जरांगे यांच्याबाबत नेमकं कोर्टामध्ये काय घडलं, त्यांच्या मुंबईमध्ये होऊ घातलेल्या आंदोलनाबद्दल, मोर्चाबद्दल काय घडलं, 29 तारखेला हा मोर्चा मुंबईमध्ये आणि गणेशोत्सवामध्ये येईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची सुनावणी मुंबई हायकोर्टामध्ये पार पडली. ती सुनावणी नेमकी काय होती, काय पद्धतीनं तिथे युक्तिवाद झाले, काय काय घडलं, कोर्टानं काय म्हटलं, सविस्तर समजून घेऊया. सोप्या भाषेत, सोप्या शब्दात, शांतपणे एक एक मुद्दा समजून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं आता याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे आणि पुढे काय काय होऊ शकतं. प्रशांत बागसर माझ्याबरोबर आहेत. ते ही संपूर्ण बातमी कव्हर करत होते आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांच्या मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मोर्चाला खडसावलेलं आहे आणि काय म्हटलंय, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती, सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची नोंद जी आहे ती हायकोर्टानं आपलं मत नोंदवलेलं आहे. ते काय ते देखील सविस्तर जाणून घेऊया. थेट जाऊया प्रशांत बागसरांकडे. सर, काय नेमकं घडलं हायकोर्टामध्ये? तुम्ही या बातमीवरती लक्ष ठेवून जात सकाळपासून. काय नेमकं कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीमधनं समोर आलेलं आहे? सिद्धेश, एक गोष्ट सगळ्यात आधी आपण स्पष्ट करूया. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा जो अधिकार, नैसर्गिक अधिकार कायद्याने दिलाय, लोकशाहीने दिलाय, तो अबाधित आहे, हे कोर्टाने मान्य केलं. आपल्या देशातल्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अर्थात ते मान्य केलंय. फक्त या आंदोलनाची जी पद्धत आहे, जी भूमिका आहे, जी परिस्थिती आहे, याचा विचार करणं आवश्यक होतं आणि या आधारावरच ही आजची सुनावणी झाली. हा या सुनावणीतला सगळ्यात महत्वाचा भाग होता. आपल्याला माहिती आहे की 10% आरक्षणाच्या मागण्यासाठी, म्हणजे की ओबीसी अंतर्गत मराठा समुदायाला 10% कोटा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम दिला होता, आणखीन तो नाही दिला तर 29 तारखेपासून मुंबईत येऊन आझाद मैदानामध्ये ते आंदोलन करतील, हा त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता. बरोबर. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातलं येत्या काळातलं जर का आपण बघितलं तर सगळ्यात मोठं आंदोलन आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की म्हणजे कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने जे मोर्चा काढले होते, त्या मोर्चांची नोंद नुसती महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली. त्याचं कारण की मराठा समाजाची कुटुंब रस्त्यावर उतरली होती एका कॉजसाठी आणि निशब्द मोर्चा होता. त्यामुळे मराठा समाजाची जी ताकद आहे, जो मोठा भाऊ आपण मराठा समाजाला म्हणतो महाराष्ट्रात, तो हा उभ्या महाराष्ट्राने बघितलाय, देशाने बघितलाय. शांततापूर्ण मोर्चे निघालेले होते, अत्यंत शांततापूर्ण मोर्चे निघाले होते, शिस्तबद्ध मोर्चे, म्हणजे की या मोर्चांचा आदर्श घ्यावा. अहो, म्हणजे आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा याला कव्हर केलं होतं, नुसतं आपण नाहीच. त्यामुळे पण गेल्या काही काळामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं, अनेक वेगळ्या प्रकारचे वक्तव्य समोर यायला लागले, चिथावणीखोर भाषा समोर यायला लागली आणि याच्यातनं अनेक वेगळ्या प्रकारच्या घटना सुद्धा, दुर्दैवी घटना सुद्धा व्हायला लागल्या आणि याचमुळे या सगळ्या विषयांचा उहापोह हा कोर्टात होतो. आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी म्हणून मात्र मुंबई हायकोर्टाने प्रतिबंध केलाय. त्याचं कारण एकच आहे की गणेशोत्सवाचे हे दिवस. आझाद मैदान, एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्य सरकारने आझाद मैदान हे आंदोलनासाठीच राखीव ठेवलंय, ही त्याची ओळख जी आहे सगळ्यांना ही कायम आहे. मग त्या ठिकाणी आंदोलन का नाही, मनोज जरांगे पाटील यांचा जो सवाल आहे तो अत्यंत योग्य आहे. पण या सगळ्या विषयामध्ये दोन महत्वाच्या गोष्टींची निरीक्षण आहे की आपल्याला माहिती की मुंबईची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% जास्त, म्हणजे 3,49,00,000, आणि गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यावर जवळपास 1 कोटी फ्लोटिंग क्राऊड असतो. म्हणजे ओव्हरबर्डन असते मुंबईतले रस्ते ओव्हरबर्डन असतात, प्रचंड गर्दी सगळ्या ठिकाणी असते. आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हटलं की त्यांना महाराष्ट्रातनं समर्थनासाठी, अनेक वेळा पाठिंबा देण्यासाठी म्हणून लोक इथे येऊ शकतात, लाखोंच्या संख्येने येऊ शकतात. आणि याचमुळे ज्यावेळेस मोठ्या संख्येनं जमा होतात लोक, त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. चिथावणीखोर भाषणं जर का झाली तर त्याचे पडसाद काही वेगळे उमटतात. आणि आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव हा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. मुंबईमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव बघण्यासाठी देश विदेशातनं लोक येत असतात. त्यामुळे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन की ज्या आंदोलनामध्ये प्रचंड मोठी गर्दी येऊ शकते, ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या आधारावर मुंबईमध्ये करण्याला प्रतिबंध या उच्च न्यायालयाने केलेला आहे. आता अर्थात हा सगळा विषय आज महत्वाचा आहे की याकरता दाखल होती जनहित याचिका. राज्य सरकारने दाखल केलेली याचिकेवर निर्णय दिला नाहीये. राज्य सरकारकडनं फक्त या विषयाची माहिती घेण्यात आली होती. पण ही जनहित याचिका होती, एमी फाउंडेशनने दाखल केलेली. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांचीही अजून एक दुसरी जनहित याचिका आहे. तिची सुनावणी करता या सगळ्या सुनावणी आज दुपारच्या सत्रात होणं अपेक्षित होतं, पण ती सुनावणी आज सकाळच्या सत्रात झाली. का झाली, तोही मुद्दा महत्वाचा आहे सिद्धेश. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फार महत्वाचा मुद्दा आता मांडलात की ही सदावर्ते यांनी किंवा सरकारने केलेली जनहित याचिका नव्हती. थोडंसं जाणून घेऊया, कोणी केलेली होती ही याचिका आणि नेमकं
किती वाजता सुनावणी झाली, थोडे आणखी डिटेल सांगता येतील का? सुनावणीमध्ये काय काय घडलं, युक्तिवाद काय झाला? 3 महत्वाच्या गोष्टी आहे. एक म्हणजे की या याचिकेच्या सुनावणीकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष का होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा की मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला इशारा. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा अगदी सहजतेने घ्यावा असे ते व्यक्ती नक्कीच नाही. त्यांच्या आंदोलनाला प्रचंड गर्दी असते, प्रतिसाद असतो, त्यांच्या मागणीवर ते ठाम असतात. हा सगळा महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की ती याचिका सुनावणी आजच का घेतली गेली, कारण त्यांनी मंगळवारपर्यंत अल्टिमेटम सरकारला दिला होता आणि उद्यापासून गणेशोत्सव सुरू होतोय. प्रचंड मोठी गर्दी आजही मुंबईच्या शहरांवर आहे, रस्त्यांवर. असा कोणता एक भाग नाही, उत्तर मुंबई असो, दक्षिण मुंबई असो, पूर्व मुंबई असो, ईशान्य मुंबई असो, असा एक भाग नाही की ज्या ठिकाणी रस्त्यावर गर्दी नाहीये. महाराष्ट्राच्या मराठी माणसाचाच नव्हे तर प्रत्येक प्रांतीयाचा हा अत्यंत आनंदाचा उत्सव. त्यामुळे या प्रचंड गर्दीचा जो फटका या आंदोलनाला आलेला बसला असता, हा गणेशोत्सवामध्ये विघ्नहर्त्या उत्सवामध्ये कोणतं विघ्न निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा दुसरा महत्वाचा मुद्दा. बरोबर. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मुख्य न्यायाधीश आलोक अराधे यांची सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियननं कालच एक बातमी आली आहे, जी नियुक्ती झाली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामुळे आता चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र हे बढतीवर सर्वोच्च न्यायालयात जात आहे. त्यामुळे ते जाण्याच्या आधी त्याने अनेक महत्वाचे निर्णय या सगळ्या कालावधीत आपल्याला माहिती आहे की पीओपीचा निर्णय सुद्धा त्यांनीच घेतला, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा निर्णय सुद्धा त्यांनीच घेतला. त्यामुळे गणेशोत्सवाशी संबंधित अत्यंत महत्वाचा विषय, त्यामुळे त्याचा निर्णय तातडीने घेण्यासाठी म्हणून मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी पहिल्या सत्रातच याची आज सुनावणी घेतली. दुपारच्या सत्रामध्ये अजून इतर जण सुद्धा याचिका दाखल करू शकतात. मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका सांगितली आहे की आम्ही सुद्धा, आमचे वकील सुद्धा येईल. आशिष राजे गायकवाड त्यांचे जे वकील आहे ते सुद्धा हायकोर्टामध्ये पुनर्विलोकन दाखल करण्याच्या तयारीत आहे. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांची याचिका सुद्धा प्रलंबितच आहे. पण ही याचिकेवरची एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी ही दिशादर्शक नक्कीच म्हणता येईल. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना खडसावले जे आपण म्हणतोय, ते काय नेमकं खडसावलं किंवा नेमकं मुंबई उच्च न्यायालयाला काय म्हणायचं होतं ते आपण नीट समजून घ्या. आपण ज्यावेळेस म्हणतो की मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना चपराक लगावली, याचा अर्थ असा होतो का की त्यांच्या आंदोलन करायला बंदी केली? बिलकुल नाही. मनोज जरांगे पाटील यांचे आपल्या देशातल्या संविधानाला लोकशाहीने दिलेले सगळे अधिकार कोर्टाने मान्य केलेत. अर्थात ते अमान्य करण्याचा प्रश्न कोणालाही नाहीये. विषय फक्त जागेचा आहे. खारघर येथील, म्हणजे नवी मुंबईच्या खारघर येथील जी जागा आहे त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने सूचित केलं, कारण या कालावधीमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी येऊ शकते. त्यामुळे शांततापूर्ण आंदोलन हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. शांततापूर्ण आंदोलन. आंदोलन करायला प्रतिबंध नाहीये, पण शांततापूर्णच आंदोलन असलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा केलेला उल्लेख तो आहे. आझाद मैदान ही सार्वजनिक जागा आहे. त्या ठिकाणी जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या दिवसांमध्ये निर्माण झाला तर कोणतीही सार्वजनिक जागा कब्जात घेण्याचा अधिकार हा कुणालाही कायद्याने नाही, हे मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील यांना या शब्दात त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की प्रतिवादी मनोज जरांगे पाटील यांनी ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यावी, कोणतीही सार्वजनिक जागा कब्जात घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. याला म्हणतात खडसावलं, याला म्हणतात कोर्टाने त्यांची मागणी अमान्य केली, याला म्हणतात दिलेली चपराक. पण याचा अर्थ शब्दशः घेण्यापेक्षा हा विषय समजून घेणं महत्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करायला कोणतीही मनाई कोर्टाने केली नाही. जागा बदल हा त्यांनी महत्वाचा मुद्दा ठेवलाय, सुचवलेला आहे. आणि अर्थात सर्वोच्च मुख्य न्यायमूर्तींनी ज्यावेळेस एखादी गोष्ट सुचवली तर ती सुचवली याचा अर्थ त्याला आपण संकेत स्पष्टपणे आपण नक्कीच म्हणू शकतो. अनेक उहापोहा आणि घडामोडी या पूर्ण झाला, कारण हे मुख्य न्यायाधीशांचं पीठ फक्त आलोक अराधे नव्हते, तर न्यायमूर्ती संदीप मारणे हे दोघेही त्यांचे होते. आणखी 20 सदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सिद्धेश, बरोबर. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर. तर हे सगळे होते अपडेट्स जे हायकोर्टामध्ये जरांगे यांच्या मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मोर्चाच्या संदर्भाने जी काही सुनावणी झाली त्याच्यामध्ये काय काय घडलं, कशा कशा पद्धतीने तिथे युक्तिवाद करण्यात आला आणि अखेर कोर्टानं नेमकं काय तिथे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या संदर्भातली ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली. याच्यानंतर देखील जरांगेंनी अशी भूमिका घेतलेली आहे की त्यांचेही वकील कोर्टामध्ये दाद मागतील आणि या संपूर्ण आजच्या दिलेल्या या जी चपराक किंवा जे खडसावलेलं आहे कोर्टानं त्याच्यावरती ते देखील आपलं म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर मांडतील. त्याच्यावरती पुढे काय होतं ते देखील जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहू. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर. ही संपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने शांतपणे आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.